गणपती बाप्पा मोरया. गणेश उत्सव जवळ आलेला आहे आणि आपण प्रसादासाठी वेगळे पदार्थ करतो. आज आपण करणार आहे अशा बीटच्या वड्या. पटकन होणाऱ्या, हेल्दी, अतिशय पौष्टिक. आपल्याला माहिती बीट असतं हे 15 ते दिवस तरी कमीत कमी या टिकणार, महिनाभरच 15पेक्षा. तर कशा करायच्या आहेत तर ते आपण पटकिनी पाहूया. बघा किती सुरेख झालेल्या आहेत या बीटच्या वड्या. करण्यासाठी असं आपण एक बीट घेतलेला आहे. साधारण पाव किलो वजनाचं हे बीट आहे. बीटच्या प्रमाणात आपण खोबरं घ्यायचं आहे. आता हे बीट आपण कापून घ्यायचं आहे. हे बघा, या बीटचे आपण 4 तुकडे करायचे. असं हे बीट आपण कुकरमध्ये वाफवायचं आहे. साधारण 2 शिट्ट्या करायच्या. चांगलं सॉफ्ट व्हायला पाहिजे. आता पाणी घातलं, यामध्ये पाणी घालायचं नाही बिलकुल. आणि आता आपण झाकण लावूया. बीट असं छान मऊ झालं आहे आणि साल वरच्यावर हे निघतं आहे. अतिशय आपल्याला पौष्टिक बीट आहे, माहिती आहे, कारण रक्तवाढीसाठी बीट मुद्दाम खायला सांगतात. बीटचे भरपूर औषधीही उपयोग आहेत. तर बीटची अप्रतिम अशी ही वडी होते. एवढ्या बीटसाठी आपण साधारण 1 नारळाचं ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे कमी जास्त असेल थोडं तरी चालू शकतं, असं काही नाही, एवढंच पाहिजे असं. आता यामध्ये आपण साय थोडी घालायची आहे. बघा, साधारण ही म्हणजे एका दिवसाच्या 1 लिटर दुधावरची साय आहे. थोडंसं दूध त्याच्याबरोबर. हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं. आपण साखर घेताना साखरेचं प्रमाण या सगळ्या गराच्या निम्म, साधारण हे असं झालेलं आहे. बघा याची कन्सिस्टन्सी. फार दूध घातलं नाही, अर्धी वाटी वगैरे दूध असेल साई सकट. आणि मग यामध्येही याच्या निम्मी साखर घ्यायची आपण. इथे 1 चमचाभर असं आपण साजूक तूप घातलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण आता हे सगळं मिश्रण घालायचं. किती सुरेख रंग आलेला आहे पहा, मस्त रंग येतो बीटचा. आता यामध्ये आपण साखर घालायची आहे. याच्या निम्मी म्हटलं मी 1 कप साखर घेतलेली आहे. मी अंदाजाने 2 कप हे मिश्रण झालं असेल. मंद गॅसवर सुरुवातीला करायचं. लहान मुलांना ॲनिमिया असेल तर बीटची वडी तुम्ही मुद्दाम द्या, कारण आपल्याला माहिती आहे बीट रक्तवाढीवरती आहे. आणि बीट मुख्य म्हणजे वर्षभर मिळतं. बीटमध्ये आयर्न, डी आणि सी विटॅमिन हेही भरपूर आहेत. लिव्हरचं काम सुधारतं. त्यामुळेच तर आपण बीट सॅलडमध्ये भरपूर प्रमाणात खाल्लं जातं. पण लहान मुलांना नुसतं खाण्यापेक्षा असं कधीतरी तुम्ही वडीही दिलीत तर ती नक्की आवडेल. आता मी सतत हलवते आहे आणि गॅसही थोडा मोठा केलेला आहे, नाहीतर खूप वेळ लागेल. सणाच्या वेळेला एरवी कधीही आपण या वड्या करू शकतो. आत्ता खास गणपतीसाठी आम्ही करत आहे. नेहमी खाण्यासाठी छान. पातळ आहे हे, खूप घट्ट व्हायला लागतं. आता हे मिश्रण घट्ट होत आले. यामध्ये आपण अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घ्यायचा आहे. मस्त वास येतो व्हॅनिला इसेन्सचा. याला ऑप्शन म्हणजे मग इलायची पावडर ती घालू शकता, पण याला व्हॅनिला इसेन्स छान वाटतं. दिसतंय तुम्हाला हे आता सेट होईल 5 मिनटामध्ये. साधारण आपल्याला 20-1 मिनटं तरी लागलेली आहेत या वड्यांसाठी. या वड्या कशा काय वाटल्या तुम्हाला ते तुम्ही नक्की मला लाईक करून सांगा आणि कमेंट्सही करत जावा. वेगवेगळ्या अशा आपल्या पौष्टिक वड्या असतात. बऱ्याच प्रकारच्या आपल्या आहेतच. खोबऱ्याचीही बर्फी मस्त अशी आहे. आंब्याच्या वड्यांचे प्रकार बरेचसे व्हिडिओ आहेत, तेही जरूर पहा. वडी सेट होणं व्यवस्थित हे महत्त्वाचं आहे. अगदी रेशमी टेक्स्चर येतं या वडीला आपल्या, कारण आपण ते मुख्य म्हणजे मिक्सरला फिरवलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगणार आहे की ती सेट होण्यासाठी काय असते ते.
बघा आता हे झालेलं आहे मिश्रण आपलं. आपल्या लक्षात येतं की बर्फी किंवा वडीचं मिश्रण, बर्फी नाही ही वडी आहे. बर्फी म्हटलं की खवा असतो आणि ती खूप सॉफ्टही असते माहिती आहे. आता याची थोडीशी वडी म्हटली की खुटखुटीत येते, म्हणजे कट करतो आपण सुरीने, तशी नाही ती होत बर्फी. तर हे आता होत आलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी कळते तुम्हाला. आणि मुद्दाम नॉनस्टिक पॅन घ्यायचं, कारण काय आहे की त्याला अजिबात चिटकत नाही, वेस्ट होत नाही. शक्यतो तुम्ही असं नॉनस्टिक पॅन घ्या. आता आपण गॅस बंद करायचा आहे. हात मी हे जे एक शेवटची 5-10 मिनटं होती तेव्हा मी गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम ठेवली होती. फक्त सतत हलवत राहायचं. अंगावर मिश्रण उडू शकतं, फार क्वांटिटी असेल तर उडलं तर मग झाकण थोडं ठेवावं लागतं. अशा या टिप्स आहेत. आता आपण गॅस बंद करूया. बघा हे झालेलं आहे सगळं तयार. कारण जसं आपण गार होईल, जसं हे गार होत जाईल तसं घट्ट होत जाईल. आता साधारण 10 मिनटात हे मिश्रण घट्ट झाले. मी फॅन लावून ठेवला होता. आता वडी आपली बघा अगदी व्यवस्थितच पडणार आहे, दिसतंच आहे याच्यावरनं. पण तरीसुद्धा तुम्हाला सांगते महत्त्वाची टिप, कुठलीही वडी करताना थोडीशी पिठी साखर अशी भुरभुरली की ती 1 टेबलस्पून अशी भुरभुरायची आणि सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे वडी कधीही बिघडत नाही. ही वडी बिघडू नये म्हणून महत्त्वाची टिप आहे, ही कायम लक्षात ठेवा. असं तुम्ही ताट घेऊन त्याला तूप थोडंसं लावून ठेवू शकता, वडी लावू शकता. किंवा सगळ्यात व्यवस्थित म्हणजे बटर पेपरला थोडंसं तूप लावायचं आणि त्यावर, किंवा असं तुमच्याकडे जर बोर्ड असेल तर त्यावरती थोडंसं तूप लावायचं. आता इथे आपण यावर काढूया. ओट्यावर घेतलं तर सगळ्यात चांगलं आहे. कट्टा आपला धुवून घ्यायचा आणि त्यावरती हे करायचं. अजून थोडं गरमच आहे, थोडंसं असं. अशी जाड येईल आणि मऊ येईल. ही आपली वडी आहे. अजून हे गरम आहे. गार जेव्हा होईल आणखीन तेव्हा ती आणखीन मस्त पडेल. आणि मुख्य म्हणजे 15 दिवस तरी आरामात राहील. जास्तच राहील 15पेक्षाही, पण कमीत कमी 15 दिवस राहील ही. सगळ्यांनी करून पहा आणि मला नक्की सांगा कशा झाल्या ते, आवडल्या का. आणि गणपतीमध्ये आपल्याला काहीतरी गोड प्रसाद लागतोच, तर त्यावेळेलाही या वड्या खूप सुरेख.